नमस्कार मित्रांनो, माझं नाव शंभू देवरुखकर. मी सॉलिड मेकॅनिक SPPU याचं क्वेश्चन पेपर सॉल्व करत आहे. तर ही जी क्वेश्चन पेपर आहे ही क्वेश्चन पेपर नोव्हेंबर 2025मध्ये आलेले हे काही क्वेश्चन्स आहेत. तर ते मी 1 बाय 1 सॉल्व करत आहे. तर आपण ह्याच्यातून आज आपण पहिला एक क्वेश्चन घेऊया की जो परीक्षेमध्ये विचारला होता. तर क्वेश्चन नंबर 1मध्ये क्वेश्चन नंबर ए खूप एकदम सिंपल क्वेश्चन होता आणि खूप मुलांचा बॅकलॉग राहिलेला विषय आहे हा. आणि त्यासाठी मी हा विषय समजवण्यासाठी यूट्यूबमार्फत मी तुम्हाला सांगत आहे. एकदम सोप्पा विषय म्हटलं तरी चालेल, पण सोप्पा विषय असूनसुद्धा खूप मुलांचे बॅकलॉग करतात. बॅकलॉग राहायचं कारण की हे जे न्यूमॅरिकल्स असतात हे खूप कन्फ्युजन न्यूमॅरिकल्स असतात आणि सोडवण्यासाठी वेळ खूप लागतो. त्यामुळे मुलांचे हे विषय बॅकलॉग राहतात. आणि हा विषय तसं म्हटलं तर एकदम समजलं तर खूप सोपं आहे. तर त्यासाठी आपण हा सोडवूया. एकदम सोपा विषय आहे, तसं विषय अवघड आहे पण प्रॅक्टिस केली तर खूप सोपं आहे. तर याच्यामध्ये विचारलेला हा पहिला प्रश्न की ह्या पहिल्या प्रश्नामध्ये क्वेश्चन नंबर ए. तर प्रश्न काय होता की अ बीम ऑफ क्रॉस सेक्शन 100 mm into 200 mm इज सिम्पली सपोर्टेड ॲट द बोथ एंड्स. म्हणजे एक बीम आहे, म्हणजे मी जस्ट इथे ड्रॉ करतो. हा माझा एक बीम आहे. हा बीम काय आहे? सिम्पली सपोर्टेड बीम आहे. क्वेश्चन काय आहे? तर अ बीम ऑफ क्रॉस सेक्शन 100 mm into 200 mm इज सिम्पली सपोर्टेड ॲट द बोथ एंड्स. म्हणजे हा तुमचा जो बीम आहे, हा बीम काय आहे? एक सिम्पली सपोर्टेड आहे. सिम्पली सपोर्टेड म्हणजे कसं की हा दोन्ही साईडनी सपोर्टेड आहे. हा मी जस्ट अजूम केला, हा माझा एक बीम आहे. मी जस्ट ड्रॉ करतो आहे. सॉरी, हे लाईन जरा क्रॉस येते. हा एक माझा बीम मी जस्ट तुम्हाला कळण्यासाठी काढतो आहे. आपण खूप बेसिकपासून जाऊ, थोडं बेसिकमधूनच जाऊ. हा माझा बीम आणि हे माझे रिॲक्शन्स आहेत. रिॲक्शन्स म्हणजे काय आहे की हे एक ह्या बीमला दोन लावलेले सपोर्ट आहेत. मग हे सपोर्ट कसे आहेत? सिम्पली सपोर्टेड ॲट द बोथ एंड्स. हे सिम्पली सपोर्टेड टाईपचं बोथ एंड्स आहेत. तर मी ह्या बीमला ह्या रिॲक्शनला मी एक RA नाव दिलं, ह्या रिॲक्शनला RB नाव दिलं, जस्ट आपल्या एक्झाम्पलसाठी. तर क्वेश्चन काय आहे? अ बीम ऑफ द क्रॉस सेक्शन 100 mm into 200 mm. बीमचा क्रॉस सेक्शन एरिया दिला आहे. मग बीम कसा आहे? बीम तुमचा एकदम स्क्वेअर टाईपचा, म्हणजे रेक्टँग्युलर शेपमध्ये तुमचा बीम आहे. तर मी बीम क्रॉस सेक्शन एरिया काढतो. हा माझा बीमचा क्रॉस सेक्शन एरिया आहे. क्रॉस सेक्शन एरिया बरोबर. तर ह्या बीममध्ये याची जी हाईट आहे ती किती दिली आहे? 200 mm. बरोबर. कधी पण जी घेताना ना, हे ज्यावेळेस असं डायमेन्शन देतात 100 into 200 mm, तर हे कसं असतं? B into D. तुम्हाला दाखवतो B and D कसं. हे जे तुमचं 200 mm आहे, D म्हणजे काय आहे? डेप्थ. आणि B म्हणजे काय? तर बेस. तर बेस आपला किती आहे? कधी पण ज्यावेळेस ही अशी व्हॅल्यू येते त्यावेळेस आपण कसं घ्यायचं? B into D घ्यायचं. B म्हणजे काय? बेस. ओके. आणि D म्हणजे काय? तर डेप्थ. आपल्याला कळालं, दोन व्हॅल्यू कळाल्या. म्हणजे आपली डेप्थ किती आहे बीमची? 100 mm. त्याच्यानंतर बेस किती आहे? 100 mm आहे. आणि डेप्थ किती आहे? 200 mm आहे. बरोबर. तर हा झाला क्रॉस सेक्शन एरिया. पुढे काय म्हटलं आहे? अ बीम ऑफ द क्रॉस सेक्शन 100 into 200 mm इज सिम्पली सपोर्टेड ॲट द बोथ एंड्स. इट कॅरीज टू कन्सन्ट्रेटेड लोड ऑफ 100 kN each acting at the 2 meter distance from each support. पहिलं क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन समजला तर तुम्ही 100% क्वेश्चन सोडवणार. हा क्वेश्चन 9 मार्काला आला होता. खूप इझी क्वेश्चन होता. पैकीच्या पैकी मार्क्स येतात तुम्हाला मिळाला असते. तुम्हाला सांगतोय, हे जर का तुम्ही प्रश्न एकदम व्यवस्थितरित्या बघितलात ना, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ना 100% तुम्ही पास होणार. 100% तुमचा सब्जेक्ट निघणार. पैकीच्या पैकी तुम्ही मार्क घेऊन जाणार. तर पहिला क्वेश्चन काय आहे? तोच आपण क्वेश्चन बघूया. तर याच्यामध्ये काय याने सांगितलं आहे? याच्यामध्ये असं सांगितलं की इट कॅरीज द टू कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑफ द 100 kN. म्हणजे काय केलं आहे की हे जे बीम आहे हे 100 kN लोड कॅरी करत आहे. पण कधी कॅरी करत आहे? इच ॲक्टिंग ॲट अ 2 meter डिस्टन्स फ्रॉम द इच सपोर्ट. म्हणजे ह्याचं मिनिंग काय आहे की हा जो 100 kN लोड आहे
हा दोन्ही सपोर्टवरती 100 किलो न्यूटन आणि 100 किलो न्यूटन लोड येत आहे. या क्वेश्चनचं मिनिंग असं आहे. म्हणजे कसं, तर इट कॅरीज टू कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑफ 100 किलो न्यूटन इच ॲक्टिंग ॲट द 2 मीटर डिस्टन्स फ्रॉम द इच सपोर्ट. म्हणजे 2 मीटर डिस्टन्स म्हणजे इच सपोर्ट, म्हणजे दोन जे तुमचे रिॲक्शन्स आहेत त्याच्यामधला डिस्टन्स दिला आहे तो 2 मीटर आहे. तर हे 2 मीटर डिस्टन्स आणि तुमच्या दोन्ही रिॲक्शन्सवरती येणारा लोड हा 100 किलो न्यूटन आहे. म्हणजे दोन्ही साईडला सेम इक्वल लोड डिस्ट्रीब्युटेड होत आहे. आणि तुमचा जो पुढचा क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे की स्पॅन ऑफ द बीम इज 7 मीटर. म्हणजे आपला जो बीम आहे त्याची लेंथ दिली आहे 7 मीटर. तर मी इथे लिहितो माझ्या बीमची जी लेंथ आहे ती 7 मीटर आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय काढायला लागेल आहे क्वेश्चनमध्ये, तर डिटरमाइन द मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस इंड्यूस इन द बीम. तर आपल्याला काय काढायचं आहे, मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस आपल्याला फाइंड करायचं आहे इंड्यूस ऑन द बीम. तर हे आपला क्वेश्चन आहे. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. क्वेश्चन परत एकदा समजून सांगतो. तर क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, पहिला दिला आहे क्वेश्चनमध्ये आपल्याला क्रॉस सेक्शन एरिया. क्रॉस सेक्शन एरिया काय दिला आहे, 100 mm इंटू 200 mm. 100 म्हणजे काय, द बेस. 200 म्हणजे काय, द डेप्थ. तर आपण इथे घेतलं की हे 100 mm म्हणजे बेस, 200 mm म्हणजे डेप्थ. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे, त्याच्यानंतर म्हटलं आहे की सिम्पली सपोर्टेड ॲट द बोथ एंड्स. बोथ एंड्सला म्हणजे दोन्ही पण एंड कसे आहेत, सिम्पली सपोर्टेड आहेत. म्हणजे त्याला 2 रिॲक्शन्स द्यायचे, बीम काढायचा, त्याला 2 रिॲक्शन्स द्यायचे. इथंपर्यंत संपलं. इथून आपण समजून घ्यायचं आहे. याला मार्क्स वगैरे मिळणार नाहीत, पण हे तुम्हाला समजून घेण्यासाठी मी तुला सांगतोय. पुढचं काय, इट कॅरीज द 2 कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑफ द 100 किलो न्यूटन इच ॲक्टिंग ॲट द 2 मीटर डिस्टन्स फ्रॉम द इच सपोर्ट. म्हणजे इच सपोर्टमधून जे डिस्टन्स आहे ते किती आहे, 2 मीटर आहे. आणि जे डिस्ट्रीब्युटेड जे लोड होतं आहे ते किती होतं आहे, 100 किलो न्यूटन होतं आहे. दोन्ही साईडला 100 किलो न्यूटन 100 किलो न्यूटन असं हे लोड डिस्ट्रीब्यूट होतं आहे असं या क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे. आणि मग त्यांनी बीमची लेंथ पण दिली. बीमची लेंथ किती आहे, द स्पॅन ऑफ द बीम इज 7 मीटर. म्हणजे टोटल जी लेंथ आहे बीमची ती 7 मीटर आहे. आणि 2 रिॲक्शन जे फोर्सेस आहेत त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते 2 मीटर आहे. आणि आपल्याला काढायचं आहे काय आहे, तर डिटरमाइन द मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस. एकदम सोपा क्वेश्चन आहे. मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस काढायचा आहे. खूप सिम्पल आहे आणि समजून घ्या पुढचं. मित्रांनो, ही आपली पहिली व्हिडिओ आहे. जर ह्याच्यामध्ये काही कळालं नाही तर मला तुम्ही मेसेजमध्ये कळवा. तसं त्याप्रमाणे मी माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करेन आणि थोडीशी माझी स्किल जी लेवल आहे ते अजून वाढवेन की जेणेकरून तुमच्या अजून व्यवस्थित लक्षात येईल. बरोबर. तर आपण आता क्वेश्चनकडे जाऊ. तर पहिलं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं आपण क्वेश्चन वाचून घेतल्यानंतर आपल्याला लिहायचा असतो तो गिवन डाटा. ओके. गिवन डेटा काय दिला आहे, द बीम टाईप कुठला आहे, द सिम्पली सपोर्टेड बीम आहे. बीम कुठला आहे, आपल्या जस्ट एक्झाम्पलसाठी आपण पहिला इथं लिहून टाकतो सिम्पली सपोर्टेड बीम आहे. सिम्पली सपोर्टेड आलं की ह्याला असे 2 रिॲक्शन द्यायचे. त्याच्यानंतर बीमची लेंथ किती आहे, मी इथं लिहितोय बीमची लेंथ आहे 7 मीटर. ओके. हे सगळं डायमेन्शन कन्फर्म करायचे की मीटरमध्येच आहेत का. जनरली मीटरमध्येच येतात, बट इन केस कधी दिलं तर, पण असं कधी होणार नाही कारण हे सिम्पली सपोर्टेडचे जे न्यूमेरिकल्स आहेत किंवा स्लोप अँड डिफ्लेक्शनचे सगळे सॉलिड मेकॅनिकच्या बद्दल मे बी ते सगळे मीटरमध्येच देतात. तर आपला झालं ठीक आहे. याच्यानंतर आपलं बेस किती आहे. बेस म्हणजे मी तुम्हाला मग सांगितलं क्रॉस सेक्शनचा बेस किती आहे, म्हणजे तुमच्या बीमचं बेस 100 mm आहे. बघा सॉरी मी तुम्हाला म्हटलं ना की मीटरमध्ये पण देतात, कधी कधी MM मध्ये पण देतात, पण आता इथे मीटरमध्ये दिलं आहे बघा, सॉरी MM मध्ये दिलं आहे बघा. तर आपल्याला हे याचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. हे मीटर झालं. बरोबर. मीटर कन्वर्ट करण्यासाठी कसं 1000ने डिवाइड बाय करायचं, मीटरमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. सॉरी मी मगाशी बोललो की मीटरमध्ये देत नाहीत, MM मध्ये देत नाहीत, MM मध्ये पण देतात कधी कधी. आता इथे MM मध्ये दिलेलं आहे. ओके. देतात MM मध्ये पण असतं. सॉरी. आता डेप्थ किती दिले आहे, डेप्थ पण तशीच लिहायची. डेप्थ इज इक्वल टू, दिसतंय का कॅमेरामध्ये, हां दिसतंय, 200 mm. बरोबर. तर 200 mm दिल्यानंतर मी काय करतो, ह्याला लगेच लागलीच गरज तर मी ह्याला मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतो. मीटरमध्ये कन्वर्ट कसं केलं तर तुम्हाला माहिती आहे 100 mm सॉरी
1 मीटर इज इक्वल टू 1000 mm. त्याच्यावरनं आपल्याला 100 mm म्हणजे किती मीटर तर काढायचं, तर डिवाइड बाय 1000 केलं की आपल्याला 0.1 मीटर येऊन जाईल. MM टू मीटर कन्वर्ट करायचं असेल तर लक्षात ठेवा 1000ने डिवाइड करायचं, 0.1 मीटर आपलं येऊन जाईल, इथे 0.2 येऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे, पुढे अजून काय दिलं आपल्याला, पुढे अजून दिलं आहे की आपला जो लोड आहे, म्हणजे जो लोड आहे मी असंच लिहितो इथे, RA किती दिला आहे, तर RA माझा 100 किलो न्यूटन. प्रश्नामध्येच सांगितलं त्यांनी की माझा जो इच लोड आहे, इच लोड ॲक्टिंग कसं होतं आहे, 100 न्यूटन होतं आहे ॲट द बोथ एंड्स. आणि RB किती दिला आहे, RB पण 100 न्यूटन दिला आहे, किलो न्यूटन सॉरी. ओके दिसत आहे ना, हां ठीक आहे. आता पुढे पुढे काय आहे, आपण लोड लिहून घेतले, RA किती आहे, RB किती आहे, RA ची व्हॅल्यू लिहिली 100 किलो न्यूटन, RB ची व्हॅल्यू लिहिली 100 किलो न्यूटन, डेप्थ पण लिहिली, बेस लिहिलं, म्हणजे गिवन डेटा ऑलमोस्ट सगळं आपण लिहिलेलं आहे. तर आपण नंतर काय करूया, तर आता आपण काय काढूया, हां तर आता आपण काय काढूया की आपण आता काढूया मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट. तर बेंडिंग मुवमेंटचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, तर बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर मी इथे लिहितो बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू, मी काय करतो आता, जी बेंडिंग मुवमेंट जी काढतो विथ रिस्पेक्ट टू रिॲक्शन बी, मी काय करतो जी बेंडिंग मुवमेंट म्हणजे ह्या रिॲक्शन, म्हणजे जो हा रिॲक्शन जो तुमचा फोर्स आहे RB, या RBच्या रिस्पेक्टमध्ये जी बेंडिंग मुवमेंट काय आहे ती बेंडिंग मुवमेंट, म्हणजे ह्याच्या रिस्पेक्टमध्ये कुठला फोर्सेस आहे, तर लेफ्ट साईडला बघितलं तर RA फोर्स आहे, तर मी ह्याच्या लेफ्ट साईडला जे काही फोर्स ॲक्ट होत आहेत त्याच्यावरती मी बेंडिंग मुवमेंट काढतो विथ रिस्पेक्ट टू RB. तर माझं काय येईल, RA गुणिले हे माझं 2 मीटर बरोबर. तर RA ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, 100 इंटू किती आहे 2 इज इक्वल टू किती येईल, बेंडिंग मुवमेंट विथ रिस्पेक्ट टू बी किती येईल, 200 इंटू 2 इज इक्वल टू 200 किलो न्यूटन डॉट मीटर. ही काय आहे, तुझी बेंडिंग मुवमेंट आहे, बेंडिंग मुवमेंट. आणि कशाच्या रिस्पेक्टने काढली, विथ रिस्पेक्ट टू RB बरोबर. तर पुढं पुढं काय करायचं आहे, आता हे किलो न्यूटन आहे, तर ह्याला आपण कारण हे आपले इथे सगळे डायमेन्शन आहेत ना, ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही, किलो न्यूटनमध्येच राहू दे, मीटरमध्ये मी MM मध्ये कन्वर्ट नाही करत. लगेच इथं तर ऑलरेडी मी MM मधून मीटरमध्ये कन्वर्ट केलं आहे. ठीक आहे. तर आपलं जे ॲन्सर काय येत आहे, आपली जी बेंडिंग मुवमेंट काय येत आहे 200 किलो न्यूटन पर किलो न्यूटन डॉट मीटर, नॉट पर मीटर, कारण आपण मल्टिप्लाय केलं आहे, कारण ह्याची व्हॅल्यू मीटर आहे आणि ह्याची व्हॅल्यू काय आहे, याचं जे युनिट आहे ते किलो न्यूटन आहे, म्हणून किलो न्यूटन डॉट मीटर असं होईल. पुढे तर पुढे आपण काय काढू की वायची व्हॅल्यू काढू, वाय बार. वाय बार म्हणजे काय, तर आता हे एक व्हॅल्यू लागतं तुम्हाला. हा एक फॉर्म्युला माहिती आहे का, बेंडिंग स्ट्रेस फॉर्म्युला, की ज्याचं फ्लेक्चुरल फॉर्म्युला पण असं बोलतात. तर हा फॉर्म्युला आधी मी इथे लिहितो, म्हणजे लक्षात येईल तुमच्या की Q इज इक्वल टू, सॉरी दॅट इज नॉट Q, सिग्मा इज इक्वल टू MY डिवाइड बाय I. तर हे आपलं जे फॉर्म्युला आहे, सिग्मा इज इक्वल टू MY डिवाइड बाय I. तर Q म्हणजे सॉरी हा म्हणजे काय आहे, हा तुमचा स्ट्रेस आहे. सिग्मा दिलं आहे त्याचं मिनिंग काय आहे, स्ट्रेस आहे. M म्हणजे काय आहे, तर M म्हणजे मुवमेंट, बेंडिंग मुवमेंट. कुठली मुवमेंट, सॉरी बेंडिंग मुवमेंट, बेंडिंग मुवमेंट राईट.
दिस इज अवर बेंडिंग मोमेंट. वाय काय आहे? वाय कुठून डिस्टन्स आहे तुम्हाला सांगतो. वाय म्हणजे या बेसपासून इथपर्यंतचं डिस्टन्स, म्हणजे याचं हाफ, म्हणजे 200चं हाफ म्हणजे वाय बार. म्हणजे आपण ह्याला काय म्हणू शकतो? वाय बार पण बोलतो कधी कधी आपण याला, वाय बार किंवा ठीक आहे वाय बारच म्हणतो मी सध्या, याला काय बोलत नाही मी. वाय डिस्टन्स आणि पुढचं काय आहे? आय म्हणजे काय? इनर्शिया, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया. आय इज इक्वल टू मुवमेंट ऑफ इनर्शिया, राईट? मुवमेंट ऑफ इनर्शिया हा आपला फॉर्म्युला कशाचा आहे? फ्लेक्स्चरल फॉर्म्युला. आणि हा आपण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, कारण हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरूनच आपण बेंडिंग मुवमेंट आणि शिअर स्ट्रेस वगैरे सगळ्या गोष्टी काढू शकतो. ओके, तर आता आपल्याला सध्या पहिलं काय करायचं आहे? कधी कधी हा फॉर्म्युला असा पण लिहितात, जस्ट दाखवतो तुम्हाला. MI इज इक्वल टू सिग्मा डिवाइड बाय वाय, असं पण आपण कधी कधी लिहितो फॉर्म्युला. आणि आपण जी व्हॅल्यू पाहिजे ते आपण त्याच्यातून काढू शकतो. फ्लेक्स्चरल फॉर्म्युला, ठीक आहे. तर याच्यामध्ये सध्या पहिलं आपण काय करूया की आपल्याला पहिला स्ट्रेस काढायचा आहे, बरोबर? तर स्ट्रेस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करू? सगळ्या व्हॅल्यू टाकण्याआधी आपल्याला पहिली वायची व्हॅल्यू काढायची. वाय म्हणजे काय? तर वाय म्हणजे हे जे डेप्थ आहे ना, हा जो आपला क्रॉस सेक्शन आहे, क्रॉस सेक्शनचा एरिया काय आहे? 200 × 100. आणि 200 काय आहे? आपली जी डेप्थ आहे म्हणजे हाईट आहे, त्या हाईटचं हाफ. म्हणजे कसं म्हणू शकतोस तू? वाय इज इक्वल टू 200 डिवाइड बाय 2, म्हणजे किती आलं? 100 आलं. 100 mm आलं, पण ह्याला मीटरमध्ये करायचं आहे तर 0.1 मीटर आलं. म्हणजे वायची व्हॅल्यू तुम्हाला भेटली, म्हणजे वाय पण कळालं. वाय म्हणजे काय? तर एक्झॅक्ट ह्या बेसपासूनचं हाफ, म्हणजे असं ह्याची जर हाईट समजा जर 200 आहे किंवा याची हाईट जर 500 आहे तर 500 डिवाइड बाय 2. पण हा कसा आहे? हा एक स्क्वेअर असल्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या होत आहेत. म्हणजे ह्याला आपण हाफ करू शकतो. नंतर तुम्हाला जसं न्यूमेरिकल वेगळं असेल त्याप्रमाणे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगेन की हा वाय कसा काढायचा ते. आता सध्या इथे असंच काढायचं आहे, 200 डिवाइड बाय 2, कारण हा असा स्क्वेअर टाईपचा असल्यामुळे, आपला जो रेक्टँग्युलर शेपमध्ये आपला बीम आहे त्यामुळे. ठीक आहे. वाय बारची व्हॅल्यू कळाली 0.1 मीटर. 100 mm आलं, 100 mmला कन्वर्ट केलं 0.1 मीटरमध्ये, तर 0.1 मीटर आपली व्हॅल्यू आली. तर आपल्याला परत काय करायचं? इनर्शिया पण आपल्याला काढायचं आहे. आणि हे काय आहे? आपलं बेंडिंग मुवमेंट आहे, की जी बेंडिंग मुवमेंट ऑलरेडी आपण इथे फाइंड केली, बरोबर? तर आपण आता काय करू? इनर्शिया काढू, मुवमेंट ऑफ इनर्शिया. आय इज इक्वल टू मुवमेंट ऑफ इनर्शियाचा न्यूमेरिकलचा फॉर्म्युला काय आहे? तर मुवमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू बी डी घन डिवाइड बाय 12. बी डी घन भागिले 12. तर बी म्हणजे काय? बी म्हणजे बेस. डी म्हणजे काय? डी म्हणजे डेप्थ. तर आपण सगळ्या व्हॅल्यू टाकू, आपल्याला ज्या व्हॅल्यू भेटल्यात. पण आपण ह्या व्हॅल्यू आपण मीटरमध्ये कन्वर्ट करायच्या आहेत, कारण आपण सगळ्या व्हॅल्यू कशामध्ये काढतोय? मीटरमध्ये काढतोय. तर बेसचं किती आहे? बेस इज इक्वल टू 0.1 मीटर. टाकून गेला लगेच. बेस इज इक्वल टू, सॉरी मी पण MM लिहित होतो, 0.1 मीटर. डेप्थ किती आहे? डेप्थ आहे 0.2 मीटर. 0.2 मीटरचा घन डिवाइड बाय किती आहे? 12. तर आपल्याला इनर्शिया मिळून जाईल. त्याचा आपण इनर्शिया फाइंड करतो आहे. तर कॅल्सीमध्ये व्हॅल्यू टाकून घ्या आणि कॅल्क्युलेट करा की आपला मुवमेंट ऑफ इनर्शिया किती येतो आहे. तर माझा कॅल्सी ऑन केला मी. आपला कॅल्सीमध्ये ऑन केल्यानंतर 0.1 × इन ब्रॅकेट 0.2 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 3 इज इक्वल टू डिवाइड बाय 12. इथे आलं मुवमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू 6.6 ×
10⁻⁻⁵ आणि हे काय येईल मीटर 4 येईल. कधी पण तुमचं जे इनर्शिया येतं ते मीटर 4 किंवा mm4 mm⁴ असंच व्हॅल्यू येणार. ठीक आहे. आता मला मोमेंट ऑफ इनर्शिया पण आला. ओके, आता आपण काय करू, नेक्स्ट पेजवरती जाऊ. मला ते दिसणार नाही खाली. नेक्स्ट पेजवरती गेलो. नेक्स्ट पेजवरती आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया निघाला. मोमेंट ऑफ इनर्शिया निघाल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या निघाल्या त्या आपल्याला ह्या न्यूमेरिकलमध्ये टाकायचं आहे. सिग्मा इज इक्वल टू my/i. तर आपण काय करू, सिग्मा इज इक्वल टू my/i. बरोबर. तर आपल्याला सिग्मा म्हणजे स्ट्रेस काढायचा आहे, मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस विच इज प्रोड्यूस बाय अप्लाइंग दिस फोर्स. बरोबर. तर बेंडिंग मुवमेंट आपली व्हॅल्यू किती आले, 200 kN/m. टाकून घ्या, 200 kN इंटू आपलं जे वाय बार डिस्टन्स किती आलं, 200/2 किती आलं, 0.1 मीटर. टाकून घ्या 0.1. खूप सोपा न्यूमेरिकल होता, खूप लोकांनी सोडवलं नाही, खूप मुलांनी पण सोडवलं नाही. एकदम इझी एक्झाम्पल होता. आयची व्हॅल्यू टाकून घ्या. आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. टाकून घ्या 6.66 इंटू 10⁻⁵. तर तुम्हाला सिग्मा स्ट्रेस येऊन जाईल. तर हे जर आपण कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेट केलं तर आपण कॅल्सीमध्ये व्हॅल्यू टाकू 200 इंटू 0.1. मी जसं सोडवतो आहे तसंच तुम्हाला कॅल्सीमध्ये सोडवायचं. गडबड अजिबात करायची नाही. ॲन्सर खूप वेळा चुकतात, माझेसुद्धा चुकलेले आहेत. डिवाइड बाय इन ब्रॅकेट 6.66 इंटू 10⁻⁵. ब्रॅकेट कंप्लीट. एक मिनट आन्सर काहीतरी वेगळं येत आहे का. थांबा जरा, काहीतरी आपलं चुकलं तर परत मी व्हॅल्यू टाकतो व्यवस्थित. 200 इंटू 0.1 इज इक्वल टू 20 आलं. 20 डिवाइड बाय 6.66 इंटू 10⁻⁻⁵. बरोबर. तर आपला आन्सर काय आला आहे, 3.00 इंटू 10⁻⁻⁵. आणि हे जे युनिट असेल ते काय येईल, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे आपलं मॅक्सिमम स्ट्रेस आहे. ओके. आपलं जे मॅक्सिमम स्ट्रेस किती प्रोड्यूस होतं आहे, 3.00 इंटू 10⁻⁻⁵ किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे आपला आन्सर आहे. एवढा सोपा क्वेश्चन होता, खूप काही जास्ती करायचं नव्हतं. गिवन डेटा लिहिल्यानंतर पहिला हा क्वेश्चन समजून घेतला की बेस कुठला, डेप्थ कुठली, रिॲक्शन्स काय दिलेत, रिॲक्शनमधला दोघांमधला डिस्टन्स काय आहे, आणि हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स महत्त्वाचं समजून घेतलं. इट कॅरीज 2 कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑफ द 100 न्यूटन इच ॲक्टिंग ॲट द 2 मीटर डिस्टन्स फ्रॉम द इच सपोर्ट. जे एका सपोर्टपासून 200 मीटर डिस्टन्स आहे आणि दोघांचं पण जे लोड आहे जे सिम्पली सपोर्टेडमध्ये असल्यामुळे ते किती आहे, 100 किलो न्यूटन आहे. ठीक आहे. इथपर्यंत कळाल्यानंतर RA/RB कळालं आपल्याला. RA/RB काढायची गरजच नव्हती कारण त्याने ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिल्या होत्या. त्याच्यानंतर बेंडिंग मुवमेंट. त्याच्यानंतर आपण काय केलं, बेंडिंग मुवमेंट काढली. बेंडिंग मुवमेंट काढण्यासाठी तर आपल्याला माहिती आहे RA इंटू किंवा फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर फोर्स आपल्याला भेटला. आपण काय केलं, विथ रिस्पेक्ट टू बी पॉईंटच्या रिॲक्शन फोर्सच्या अगेन्स्ट आपण बेंडिंग मुवमेंट काढली. तर बेंडिंग मुवमेंट काढताना आपण काय केलं, RA इंटू डिस्टन्स. RA किती आहे, RAची व्हॅल्यू 100 होती आणि RA हा डिस्टन्स किती होता, तर 200 mm होता.
2 मीटर होता. तर 2 मीटर इंटू 100 केलं, 100 किलो न्यूटन केलं तर आपल्याला बेंडिंग मुवमेंट भेटलं. तर बेंडिंग मुवमेंटची जी व्हॅल्यू होती ती 200 किलो न्यूटन डॉट मीटर आलं. त्याच्यानंतर आपल्याला जो फ्लेक्चरल रूल किंवा फ्लेक्चरल फॉर्म्युला जो माहिती आहे, MI इज इक्वल टू सिग्मा स्ट्रेस डिवाइड बाय वाय. तर आपल्याला काय काढायचं होतं, सिग्मा स्ट्रेस काढण्यासाठी आपण फॉर्म्युले टाकले. फॉर्म्युलेचे व्हॅल्यू म्हणजे बघा आता वाय काढलं, वायची व्हॅल्यू म्हणजे काय, तर वाय बार काढायचं आहे. वाय बार म्हणजे काय, तर ह्या बेसपासूनचं जे मिड पॉईंट म्हणजे हा तुमची जी डेप्थ आहे, ह्या डेप्थचा मिड पॉईंट तुम्हाला काढायचा आहे. तर डेप्थचा मिड पॉईंट किती येणार, तर डेप्थचा मिड पॉईंट असं काढला, वाय इज इक्वल टू 200 डिवाइड बाय 2. 200 डिवाइड बाय 2 केलं, 100 mm आलं. 100 mm ला परत आपण कन्वर्ट केलं मीटरमध्ये, कारण आपल्याला मीटरमध्ये व्हॅल्यू काढायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आय काढायचा. आय म्हणजे काय, मुवमेंट ऑफ द इनर्शिया. मुवमेंट ऑफ द इनर्शिया हा तुम्हाला फॉर्म्युला पाठाच करून ठेवायचा, हा सगळीकडे तुम्हाला लागणारच. एकदम सोपा न्यूमेरिकल होता म्हणून हा फॉर्म्युला आहे. कधी पण ज्यावेळेस असं सिम्पल स्क्वेअर येईल, एरिया येईल, त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरायचा. नंतर जे काय असतील ते पुढचे मी तुम्हाला 1 बाय 1 सांगेन. त्याच्यानंतर आय इज इक्वल टू BD घन डिवाइड बाय 12, बरोबर. तर बीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, डीची व्हॅल्यू माहिती आहे, मीटरमध्ये टाकली, डिवाइड बाय 12 केलं आणि आयची व्हॅल्यू भेटली. आय म्हणजे काय, मुवमेंट ऑफ द इनर्शिया. या सगळ्या व्हॅल्यू आपण काय केल्या, परत या सगळ्या व्हॅल्यू आपण काय टाकल्या, ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या. तर आपल्याला सिग्मा स्ट्रेस काढायचा आहे. एमची व्हॅल्यू टाकली 200, वायची व्हॅल्यू टाकली 0.1 मीटर आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया त्याची टाकली 6.66 इंटू 10⁻⁻5 मीटर 10⁻⁴. तर हे सगळं आपण कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेट केलं, तुम्हाला दाखवलं कसं कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे आणि आपल्याला सिग्मा स्ट्रेसची व्हॅल्यू भेटली. तर हे आपल्याला मॅक्सिमम स्ट्रेस आपल्याला भेटलं. एकदम सिम्पल क्वेश्चन, 9 मार्काला होता, पूर्णपणे इझी क्वेश्चन होता आणि पैकीच्या पैकी मार्क तुम्ही घेऊन गेला असतात. तर हा मे बी क्वेश्चन पुढच्या एक्झाममध्ये म्हणजे समर एक्झाममध्ये पण आला तर हा तुम्ही एक्झॅक्ट असाच्या असं सोडू शकता आणि 9 पैकी 9 मार्क तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा क्वेश्चन बघूया. असे करून आपण सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये ह्या चॅनलवरती. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सो थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट टू crack your SPPU B mechanical engineering exam. All the best.